कॉन्स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे आज अधिवेशनाच्या 8व्या दिवशी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। जाणून घेऊया काय प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, काय सांगाल? आम्ही 102 वाहन चालक ड्रायव्हर गेल्या कित्येक वर्षापासून तुटपुंज्या मानधनावरती आम्ही काम करत आहोत। जेव्हा की वाहन चालक हा आरोग्य सेवेतला महत्त्वाचा दुवा आहे। 24/7 मध्ये आम्ही काम करतो। आम्हाला सुट्टी नाही, आम्हाला कोणत्या गोष्टीचे देयक उपलब्ध नाही, ना कोणतं मानधन आहे। 11,700 रुपये मानधनावरती आम्ही 24 तास काम करतो। हे अत्यंत कमी मानधन आहे आणि आमच्यापेक्षा जे आशा वर्कर आहे यांना 15,000 रुपये मानधन आहे, ज्या की त्यांचं तेवढं काम नाही आहे। आणि त्या संदर्भामध्ये आम्ही लोक आज मोर्चा घेऊन इथे आलेलो आहोत, कारण आम्ही शासनाला वारंवार निवेदन दिले। इथले मुख्यमंत्री जेव्हा आरोग्य मंत्री होते, सध्याचे जे मुख्यमंत्री आहे हे जेव्हा आरोग्य मंत्री होते, तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की माझं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला कायम सेवेमध्ये करू। या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की शिंदे साहेब, माननीय शिंदे साहेब, आपण दिलेला शब्द पाळावा, एवढीच आमची त्यांना नम्रपणे विनंती आहे। कारण प्रत्येक जिल्ह्यातला आमचा वाहन चालक आलेला आहे। आमचा वाहन चालक जेव्हा अपघातामध्ये मरतो तेव्हा आम्ही त्यांना विचारतो त्याला अजूनपर्यंत कोणत्या पद्धतीचे त्यांना अजूनपर्यंत बेनिफिट मिळालं नाही। कारण आता मागच्या महिन्यात आमचा एक वाहन चालक गाडी पलटीहून मेला, कन्नवार PSCचा। या संदर्भात आम्ही वर्धा सीओला भेटलो, तर सीओ म्हणाले का तुम्ही कंत्राटी आहे, आमच्याकडे तुमचं काही देणं घेणं नाही। त्यानंतर आम्ही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटलो, ते म्हणतात तुम्ही तुमच्या कंपनी संपर्क साधा। त्यानंतर कंपनीचे जे सलील नावाचे आमचे HOD आहे त्यांना आम्ही बोललो, तर ते म्हणते हे जिम्मेदारी शासनाची आहे म्हणते, कारण ॲम्ब्युलन्सचा इन्शुरन्स करणं ही शासनाची जिम्मेदारी आहे। मग मला सांगा का आमच्या ड्रायव्हर का असंच मरायचं का? कारण कोणीच जिम्मेदारी घ्यायला तयार नाही। आमची एकच मागणी आहे का जेव्हा पण तुम्ही शासन सेवेची गोष्ट करता, 24/7ची गोष्ट करता, तर त्यावेळेस आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे। कारण माणूस आहे, कमीत कमी माणूस म्हणून तरी आमच्याकडे ह्या गोष्टी बघायला पाहिजे। यासाठीच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। किती वर्षापासून ही मागणी करताय आणि अधिवेशनाच्या दरम्यान किती वेळा मोर्चा काढलाय? आम्ही आतापर्यंत 7-8 वर्षापासून मागणी करतात आहे। जवळजवळ हा प्रोग्राम 2014 पासून सुरू झालेला आहे। 14 पासून सुरू झाल्यानंतर आम्ही आतापर्यंत खूपदा मागणी केली, हो, पण सरकारने कधी आमच्याकडे पाहिलेलं नाही। आणि आम्ही जेव्हा दवाखान्याची बाजू आली, जेव्हा दवाखान्याची गोष्ट येते किंवा म्हणतात की बा एखादी डिलिव्हरी जर का समजा दवाखान्यात न होता कमी जास्त झालं तर ड्रायव्हरला दोषी पकडलं जातं। पण जेव्हा ड्रायव्हर मागणी करायला जातं तेव्हा सरकार म्हणतं की तुम्ही आमचे नाही, तुम्ही कंत्राटी आहे। कंत्राटवाला म्हणतं की जेव्हा दवाखान्याच्या गाड्या आहे तर तुम्हाला दवाखाना सोय देईल, पण आदेश देताना बरोबर सरकार आम्हाला आदेश करतं। आमची मागणी एकच आहे की तुम्ही आदेश करा, पण त्याप्रमाणे आम्हाला वेतनसुद्धा द्या। कमीत कमी समान काम समान वेतन तरी आम्हाला व्हायला पाहिजे आणि कायम स्वरूपी घ्यायला पाहिजे। सरकारकडून यावेळेस काय अपेक्षा आहे? सरकारकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की आतापर्यंत आमची जशी पिळवणूक झाली आहे तसंच आम्हाला कायमस्वरूपी घेण्यात यावं, एवढीच मागणी मी सरकारकडे करू राहिलो। बाकी कोणती आम्ही वारंवार शासनाकडून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे आम्ही गडचिरोली जिल्ह्यातून अतिदुर्गम भागातून इथं आम्ही आलेलो आहोत मोर्चासाठी। आम्हाला निधन नाही तर का नाही, समान काम समान वेतन तरी लागू करावे। 24 तास आम्ही राबतो आहोत, शासनाकडे आमचं दुर्लक्ष आहे। वारंवार आम्ही पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन नाही राहिले। अगर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षा हजारोच्या संख्येने मोर्चा मागतो। कुठलीही अपघाती घटना घडली तर लगेच आपण सामान्य जो नागरिक असतो तो 102 डायल करतो आणि रुग्णवाहिका काही वेळातच आपल्या दारी उपलब्ध होते आणि यामार्फत अपघाती जो व्यक्ती असतो त्याचा मृत्यू टळतो, त्याचं जे जीवितहानी आहे ती टळते, त्याचा जीव वाचतो। मात्र या सर्वांच्या पाठीमागे जो कार्य करतो तो जो कर्मचारी आहे 102चा रुग्णवाहिकेचा कर्मचारी चालक, त्याची मात्र दयनीय अवस्था यावेळी पाहताना दिसून येते आणि कंत्राटी पद्धतीवर त्याला अशा पद्धतीचा समस्येचा सामना करावा लागतोय। बघूयात यावर या अधिवेशनात सरकार काय निराकरण करतंय। महाराष्ट्र TV 24 साठी कॅमेरा पर्सन कुणाल पानुरकर सह अक्षर लोखंडे, नागपूर।